रोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, राज्यपाल महोदय आदेशित इंद्रधनुष्य हा महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवा महोत्सव विद्यापीठाच्या परिसरामध्ये होऊ घातलेला आहे। 11 मार्च ते 15 मार्च दरम्यान या विद्यापीठ परिसरामध्ये हा आंतरविद्यापीठ युवा महोत्सव या ठिकाणी होत आहे। या महोत्सवामध्ये साधारणतः 875 हे स्पर्धक सहभागी होत आहेत आणि 23 वेगवेगळे विद्यापीठ महाराष्ट्रातील याच्यामध्ये सहभागी होत आहेत। याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था सर्व विद्यापीठाच्या वतीनं करण्यात आलेली आहे। जवळजवळ 200 ते 250 संघ व्यवस्थापक, परीक्षक याच्यामध्ये या ठिकाणी सहभागी होणार आहेत। 33 वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या याच्यामध्ये आम्ही गठीत केलेल्या आहे। या समितीचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। भोजन समिती असेल, शिस्तभंग समिती असेल, यानंतर रंगमंच समिती असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 33 समित्या आम्ही गठीत केलेल्या आहेत आणि सर्व तयारी आमची अंतिम टप्प्यात त्या ठिकाणी आलेली आहे। एकूण विद्यार्थी किती असणार आहे सर? विद्यार्थी याच्यामध्ये 461 विद्यार्थी आहेत आणि 414 मुली आहेत। असे 875 मुलं आणि मुली मिळून याच्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि 23 वेगवेगळ्या प्रकारचे विद्यापीठ महाराष्ट्र राज्यातले याच्यामध्ये सहभागी होणार आहेत। सर, याच्यामध्ये जे राज्यपाल आहे आपले महाराष्ट्राचे, यांचा कसं सहभाग असणार आहे याच्यामध्ये? तर याच्यामध्ये या इंद्रधनुष्य आंतरविद्यापीठ युवा महोत्सवाचं उद्घाटन आणि अध्यक्ष माननीय रमेश बैस साहेब, जे महाराष्ट्र राज्याचे कुलपती तथा राज्यपाल महाराष्ट्र राज्य, हे आभासी पद्धतीनं याच्यामध्ये सहभागी होणार आहेत। प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगरचे माननीय पोलीस आयुक्त माननीय श्री मनोज लोहिया साहेब या ठिकाणी येणार आहेत आणि विद्यापीठाचे सर्व अधिकारी माननीय कुलगुरू महोदय प्रोफेसर विजय फुलारी सर त्या ठिकाणी असणार आहेत। यानंतर 15 मार्च 2024ला सकाळी 11 वाजता आपला या इंद्रधनुष्य या आंतरविद्यापीठ युवा महोत्सवाचा पुरस्कार वितरण आणि समारोप कार्यक्रम संपन्न होणार आहे। प्रमुख अतिथी म्हणून सिने अभिनेत्री माननीय सोनाली कुलकर्णी मॅडम या ठिकाणी सहभागी होणार आहेत। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर विजय फुलारी सर या ठिकाणी असणार आहेत आणि विद्यापीठाचे सर्व अधिकारी, व्यवस्थापन परिषद सदस्य, सिनेट सदस्य, अकॅडमिक काउन्सिल सदस्य, हे सर्व अकॅडमिक बॉडीचे सदस्य याच्यामध्ये सहभागी या ठिकाणी होणार आहेत। याच्यामध्ये लोकप्रतिनिधी काही उपस्थित असणार का? लोकप्रतिनिधी यांना आम्ही निमंत्रण या ठिकाणी देतो सर्व लोकप्रतिनिधींना। तर ते किती सहभागी होणार आहेत वगैरे त्याच्या आज मला त्या ठिकाणी सांगता येणार नाही, कारण लोकप्रतिनिधीची नाव पत्रिकेमध्ये नसताना काही राजकीय काही वातावरण गरम होतं त्याच्यावर, तर तुम्ही याच्यामध्ये त्यांचं नाव समावेश करणार आहे का पत्रिकेमध्ये? नाही, हा इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आदरणीय राज्यपाल महोदयांचा कार्यक्रम आहे। त्यांच्या मार्गदर्शनानुसार आमच्या सर्व कमिट्या, विद्यापीठ त्या ठिकाणी काम करत असतं। त्यांनी जो आदेश दिलेला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या समित्याच्या माध्यमातून त्यांची राज्यस्तरावर एक समिती आहे, ती समिती या निमित्ताने त्या ठिकाणी गाईड करत असते। ओके.